करू शकत नाही. वेलकम. ही आपली मीनाबाई. सगळ्या सख्यांनो या या वेळेत ना सगळे असाल तर मजा येईल. असं येऊ का? येस. विराज थांब. त्यांनी बॅच लावा आपल्या समूहाचा. आपल्या स्वतःच्या शाळेपासून नमस्कार गीतगुंजन सख्यांनो. उपस्थित सर्व उत्साही मैत्रिणी आणि मान्यवरांचं गीतगुंजन समूहातर्फे सुंदर अशा या स्नेहसंमेलनामध्ये आणि संगीत सोहळ्यामध्ये आपलं मनापासून शब्दसुमनांनी सहर्ष 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 स्वागत. स्त्री म्हणजे शक्ती, संवेदना, सर्जनशीलता आणि संस्कृतीची जपणूक करणारी प्रेरणादायी शक्ती. आजचा हा सोहळा केवळ गाणी सादरीकरण नाही तर मनोरंजन, आनंद, धमाल, हास्य आणि आपल्या सर्वांच्या कलागुणांना वाव देणारा आहे. आनंदाचे क्षण एकत्र साजरा करणारा खास उत्सव आहे. संगीत हे मनाला आनंद देणारे, नाती अधिक घट्ट करणारे आणि आयुष्यात नवा उत्साह निर्माण करणारे माध्यम आहे. आणि अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आणि मान्यवरांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करत आहे. रश्मी कुलकर्णी, सौ मीना जोशी, सौ जयाताई पेंडसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जयाताई पेंडसे, समूह प्रमुख मीना जोशी, समूह उपप्रमुख विद्या. आणि या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुण्या सौ रश्मी कुलकर्णी लाभलेले आहेत. प्रत्येकीनं एक एक ज्योत पेटवा. आणि हात लावूया ना. प्रमुख मान्यवरांनी एक एक ज्योत पेटवा आणि सभासदांमधून कोणीतरी एक जण पुढे या. ये ना पुढे. या पुढे ये ना. हात लावा. काय ग बाई, शिवांगीताई पुढे या. तेच म्हणते. मंजिरी ताई पुढे या. पुन्हा एकदा सांगते, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दीप उजळू दे. ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग सर्वांना खुला होऊ दे. तेजाने उजळो हा परिसर सारा आणि ज्ञान दीपाने खुलो हा आजचा सोहळा न्यारा. संगीतांजली आशा भोसले यांना समर्पित. सर्वांनी जय श्रीराम. सर्वांना पुन्हा एकदा गीतगुंजन समूहाच्या 4थ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर आपणच आपलं कौतुक करावं असं आपलं स्नेहसंमेलन असतं. पण यावेळी मात्र स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला रश्मीताई कुलकर्णी हिंगणघाट हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत करताना संपूर्ण समूह गुणगुणतो आहे. कशी करू स्वागत, कशी करू स्वागत. खरंच मी आणि आपण सर्वजण रश्मीताई बद्दल खूप खूप ऐकून आहोत, पण प्रत्यक्ष भेट होत आहे हे खरंच आपलं मोठं सौभाग्य आहे. माझं सगळ्यात मोठं माझं आहे. कारण मला कालच माझ्या बहिणीकडनं माईकडनं कळालं की त्यांची ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये
त्यांचं नोंदणी होणार आहे थोड्याशा काही प्रतीक्षेनंतर. हे केवढं भाग्य आपल्याला असं सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचा परिचय ऐकण्याची सर्वांनाच खरंच खूप उत्सुकता आहे. त्यांचा परिचय आपल्या समूहाच्या प्रमुख सौ मीना जोशी सादर करणार. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय श्रीराम. शब्दतुं स्वरसाधनातुं सरस्वती साहित्य सौष्ठव की स्वयं अभिव्यञ्जनातुं अर्चनातुं वन्दनातुं शब्दतुं स्वरसाधनातुं विश्वमोहिनी हंसवाहिनी अखिल जगती साधनातुं कमलहासिनी अमलहासिनी विमल मगकी योजनातुं साधनाहित तन समर्पित योजनातुं मन समर्पित क्रियातुं कर्तव्यतुं कर्मण्यकी कुलकामनातुं अर्चनातुं वन्दनातुं शब्दतुं स्वरसाधनातुं नाद हो तुम ताल हो तुम मंत्र मध्यम तार हो तुम षड्ज भी गंधार भी तुम परिसरस और सुखद निगम ठाट हो तुम ही सप्तक वादियोर विवादी रंजक राग हो संपूर्ण शाडव ग्राम की तुम मूर्छना तुम अर्चना तुम वंदना तुम शब्द तुम सरसाधना तुम. जय श्रीराम. गोड गोड म्हणजे सगळ्यांना खूप खूप छान वाटलं. वेळेत आला. पुन्हा म्हणते मी वेळेत, कारण वेळेचं महत्त्व मला माझ्या आईने शिकवलं. तेच मी फॉलो करते बस. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष इतक्या अष्टबैलू व्यक्तिमत्व मी कोणत्या शब्दात तिचं वर्णन करू शकत नाही. मी फक्त भारावून जाईल. इतकी सुंदर ती आहे. आणि कार्याध्यक्ष म्हणून माझ्या ग्रुपला, ही सुंदर समूहाला कायम मार्गदर्शन शिस्तबद्ध
नंतर शिकवत आलेल्या जयाताई पेंडसे. पण खरंच मी अगदी सर्वांच्या वतीनं मी त्यांची आता पहिल्यांदाच माफी मागेन की आम्ही त्यांची शिस्तबद्धतेची फॉलो नाही करू शकलो, पण तरी सुद्धा त्या नेहमी म्हणतात की मला सामावून घ्या, सांभाळून घ्या. त्याला चौथ्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून लागल्या. हे परम भाग्य मी माझ्यासाठी म्हणेन आणि आपल्या समूहासाठी म्हणेन. तर आपल्या समूहाच्या चौथ्या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून लाभलेल्या रश्मीताई कुलकर्णी यांचा परिचय. तर परिचय या शब्दातील प्रत्येक अक्षराला अगणित पानंही कमी पडतील असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. बघा हा, परिचय या शब्दाला सुद्धा प्रत्येक पला सुद्धा किती पानं लागतील मला माहिती नाही, म्हणजे मी सांगू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. मनानं दिलानं प्रसन्न मधुर वाणीनं अतीव गोड समंजसता व्यक्तिमत्व हसरं नाजुकाच्या आड लपलेला आत्मबलाचा कणखर बाणा मूळच्या सौंदर्याला आणखी देखणं करत ही मैत्रीण म्हणून मला लाभलेली आणि समूहाला प्रमुख पाहुणी म्हणून लाभली हे परमभाग्याचं. काही माणसं अशीच असतात ज्यांचं वर्णन शब्दातीत करण्यापेक्षा अनुभवातीत दृढ पावतात. तोच हा रेशीम धागा सुख दुःख प्रेम आनंद यांना सामावून घेत आपलं कोणी असल्याचं खास खास आत्मिक समाधान घेऊन जातात. रश्मी कुलकर्णी कशी आहे आता तिनंच सांगितले बरं. हे समर्पित होणं हे तिच्याकडनं ऐका, तिनंच लिहिलेलं आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. कारण रश्मीताई कुलकर्णी रश्मी माझी मैत्रीण अति छोटे खाली गावातील आणि तुमच्यासारखी चूल निमून सांभाळीत आपल्या कलानंदाला हृदयाची कवटाळून चालणारे अतिशय सामान्य व्यक्तिमत्व. स्वतःला सामान्य व्यक्तिमत्व म्हणून घेण्यात हा तिचा एक मोठेपणा. लोक हौशी कलाकार असतात, पण एक हौशी शिक्षिका होण्याची ईश्वरदत्त कृपा असलेली शिक्षिका. बघा मी शिक्षिका आहे अभिमानानं न सांगता. ही सौम्यता, ही तीव्रता, ही विनयता किती या एका वाक्यात आहे की मी एक हौशी कलाकार आणि हौशी शिक्षिका म्हणून होण्याची ईश्वरदत्त कृपा असलेली शिक्षिका. छोट्याशा गावातील छोटीशी समुपदेशिका. समुपदेशिकेचा आज किती मोठा कितीतरी जणांना किती फायदा होतो हे आपण ऐकून आलो. त्या शब्दाशी कवटाळून राहू लागतो. मातृसेवा संघ हिंगणघाट शाखा हिंगणघाटची माजी सचिव. अतिशय सुंदर मातृसेवा संघ. मी याच्याविषयी त्यांच्याकडनं खूप 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 ऐकलं आणि त्याबद्दलचं त्यांचं कार्य अफाट आणि अजरामर. अनेक नामवंत स्त्री संघटनात मार्गदर्शिका म्हणून कार्यरत. बघा नामवंत स्त्री संघटना हे काय आहे आणि मार्गदर्शिका तरी सुद्धा इतकं साधं सोपं आणि आपल्यात मिसळून जाणार. उमटणाऱ्या कळ्यांची काळजी वाहून आदरणीय राणीताई बंग यांच्याकडून प्रेरणा घेऊन शाळांमधून आत्मभान व आत्मसंयमाचे मार्गदर्शन कर उपक्रम घेणारी तुमच्यासारखीच आई. कोणतीही गोष्ट स्वतःवर न घेता मी अशी होते मी तशी होते ही सगळी प्रत्येक वाक्य प्रत्येक बोलण्यात तिची समर्पित आहे हे मनाला फार होतं. श्रीराम मंडळ या हिंगणघाटमधील सर्वश्रुत समूहांतर्गत आध्यात्मिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्य करून छोट्याशा गावात जुने ऋणानुबंध जपून एक क्षेत्रात आपला खालीचा वाटा उचलणारी सेवेकरी. दिस इज द पॉइंट. सेवा करायला मिळत नाही. सगळं करतो आपण, दान धर्म तीर्थक्षेत्र वगैरे वगैरे सगळ्या ठिकाणी जातो, सगळं आणि किती समाधान करतो वा मी इकडे हे दान केलं ते केलं दान केलं इतकं केलं, पण सेवेसारखं दान कुठेच नाही. तर हे स्वतःला सेवेकरी कशातल्या म्हणतात आध्यात्मिक सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक. ठीक आहे. तर श्री सद्गुरू कृपामुखाने काही साहित्य समूहांची एक अल्पशी धारा अशा अल्पशा व्यक्तिरेखेची नाही सांगू. खूप सारे ग्रुप आहेत, खूप साऱ्या कला आहेत आणि त्याला फक्त स्वतःची छोटीशी धनी म्हणावं. ठीक आहे. तर पुढे आहे आपल्या ह्याच समूहाचं मार्च महिला दिनानिमित्त त्यांनी आपल्या समूहाचं परीक्षण केलेलं आहे. तर या केलेल्या परीक्षणाचा निकाल आणि हे आपण थोड्या वेळाने लावणार आहोत. अशा रश्मीताई कुलकर्णींचं मनापासून खूप परत एकदा स्वागत आहे आणि आता पुढे आपल्या समूहाचं अहवाल वाचन माधुरी करत आहे. मैत्रिणींनो, हा 2025चा अहवाल आपल्या समोर ठेवताना मला मनसे खूप आनंद होत आहे. आपल्या सर्व कार्यबाहुल्यातून वेळ काढून नातवंड झोपल्यावर रात्री एक कोपरा गाठून गाणं गाणाऱ्या आणि दुसऱ्या दिवशी पाठवणाऱ्या या सगळ्या माझ्या महिला वर्षभर किती मेहनत घेतात हे विशेष काही सांगायला नको आहे.
त्याशिवाय पण तर असा हा खूप आनंदी उत्साही आणि मनापासून वेळ काढलेला गीतगुंजनचा 2025चा प्रवास मी आपल्यासमोर विषद करते. उपस्थित सर्व मैत्रिणी आणि मान्यवरांचं या अहवालात वाचनात देखील पुन्हा एकदा स्वागत. मैत्रिणींनो, प्रत्येकाला कोणत्याही वयातल्या व्यक्तीला गायन आवडते. गायन कला म्हणजे स्वर, लय, ताल आणि भावनांच्या माध्यमातून विचार व भावना व्यक्त करण्याची एक सुंदर कला. ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून मनाला आनंद देणारी साधना आहे. गायन ही ईश्वरदत्त देणगी असली तरी सातत्यपूर्ण रियाज, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे ती अधिक खुलते. स्वरांची साधना मन एकाग्र करते आणि व्यक्तिमत्वाला वेगळी ओळख देते. आणि म्हणूनच या भावनेतून आपण बालपणीच्या सर्व मैत्रिणी एकत्र आलो आणि आपला गीतगुंजन नावाचा समूह सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून सन 2019 पासून सुरू गणेश जन्माच्या दिवशी सुरू झाला. त्याच फेब्रुवारी 2026 मध्ये 7 वर्ष पूर्ण झाली आहे. गीतगुंजन परिवाराच्या या सुंदर स्नेह मेळाव्यात बोलताना मला मनस्वी आनंद होत आहे. गीतगुंजन हा फक्त एक व्हॉट्सअप ग्रुप नाही, तर संगीत प्रेमींचं एक सुंदर कुटुंब आहे. सुरांच्या, तालाच्या आणि भावनांच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. या समूहाने अनेकांना आपली गायन कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ दिलं, आत्मविश्वास वाढवला आणि संगीताची आवड अधिक खुलली. संगीत ही अशी भाषा आहे जी मनाला मनाशी जोडते. आपल्या समूहाने हे सिद्ध केलं आहे की अंतर कितीही असलं तरी सुरांची नाळ मात्र आपल्याला एकत्र बांधून ठेवत आहे. आजचे हे स्नेहसंमेलन म्हणजे फक्त भेटण्याचा कार्यक्रम नसून आपल्या मैत्रीचा, संगीत प्रेमाचा आणि एकत्रित प्रवासाचा आनंद साजरा करण्याचा क्षण आहे. मला यासाठी देखील मनस्वी आनंद होत आहे. या सुंदर उपक्रमासाठी मी खरंच गीतगुंजनच्या समूह प्रमुख मीना आणि उपप्रमुख विद्या यांची खरंच मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी हा समूह चालवण्यासाठी समूहाने वर्षभर विविध उपक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पाडले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लागला आणि त्यामुळे समूहाचे कार्य अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी झाले. गेली 6 वर्ष सातत्याने आपण आठवड्यातील प्रत्येक वारी ठरल्याप्रमाणे मराठी भावगीत, भक्तिगीत, भजन, हिंदी, मराठी चित्रपट गीते, कराओके गीते, लावणी, गवळण, आरती, स्तोत्र इत्यादी विविध गायनाच्या कला आपण सादर करीत असतो. दर शनिवारी गीतांबरोबर आपण वाचन उपक्रम देखील होत असतो. आणि रविवार हा सर्वांसाठी वैचारिक मेसेज आणि कौटुंबिक मेसेजसाठी आम्ही खुला ठेवलेला आहे. जर त्या आठवड्यामध्ये आपले काही कौटुंबिक कार्यक्रम झाले असतील तर फोटो सादर करणे आणि मैत्रिणींना आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी तो रविवार आम्ही खुला ठेवलेला आहे. गेली 6 वर्ष आपण या ग्रुपच्या माध्यमातून प्रसंगानुरूप कधी वेगवेगळे टास्क देऊन जी गीते गायली, ज्या वर्षभरात विविध कार्यक्रम पार पाडले त्याचा एक परामर्श. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे या राष्ट्रीय सणांना आपण देशभक्तीपर गीत सादर केली आहेत आणि या गीतामधून देशाच्या प्रति सन्मान व्यक्त केलेला आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व तेजस्वी क्रांतिकारक नेत्यांना आपण अभिवादन केलेलं आहे गीतांच्या माध्यमातून. वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्व पारंपरिक सण, तत्वसंगीत, गाणी, लोकगीत, मराठी, हिंदी गीते प्रत्येक जण शोधून छान सादर करत असतात. त्यानंतर जून महिना जो आता येऊन घातलेला आहे, जो पावसाळा ऋतूमध्ये बरसात या गीतांनी आणि अक्षरशः चिंब दिसते. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी, त्यामध्ये पण पुण्यामध्ये देहू, आळंदी, पंढरपूर ही तीर्थक्षेत्र, त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी प्रस्थान ते पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्यांचे आगमन होईपर्यंत आमचा विठुनामाचा गजर या मध्ये दुमदुमत असतो. त्या अनुषंगाने तशी विठुनामाचा गजर असलेली गीते, वारी गीतांचा पंधरवडा गेली 6 वर्ष आपण सतत साजरा करीत आहोत. ही वारी म्हणजे आपल्या ग्रुपचा गाभा आहे. या प्रसंगी ग्रुपवर भक्तिमय वातावरण असते. त्यानंतर पुढे रक्षाबंधन, त्यामध्ये भाऊ बहिणींच्या प्रेमाला उजळणी देणारा एक भाऊ बहिणीचे नाते दृढ करणारी गीते सादर केली जातात. संपूर्ण श्रावण मासात श्रावणसरी, नागपंचमी देवीची गीते गायली जातात. नवरात्रात नवदुर्गांचा उत्सव
जागर 9 दिवस उत्साहात साजरा केला जातो. कोणलाही ऑनलाईन केला जातो. रांगोळी देखील ऑनलाईनच केल्या जातात, पार पाडल्या जातात फोटोद्वारे. पुढे सर्व सणांमध्ये मोठा असणारा दसरा दिवाळी कसा सुटेल? दीपावलीच्या या 5ही दिवसात दीप, दिवा, ज्योत या शब्द प्रयोग करून आपण दिवाळी सणांचा अर्थ सामावलेली सर्व गीते सादर करतो आणि भाऊबीजेला वेड्या बहिणीची वेडी माया डोळे पाणावर ठेवते. त्यानंतर आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची, तसेच भारतात व महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या गीतकार, संगीतकार यांचे जन्मदिवस, पुण्यतिथी निमित्त त्यांची प्रसिद्ध गीते सादर केली जातात. ग्रुपवर जो कोणी याची प्रथम आठवण करून देईल त्यानंतर लगेच दैनंदिन कार्यबाहुल्यातून वेळ काढून प्रत्येक जण बुद्धीला ताण देऊन विविध गाणी आठवून डोळ्यासमोर आणून त्यांची गीते गाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे वेगवेगळी गाणी ऐकण्याची आणि गायनाची संस्कृती वाढते. ग्रुपला वेगवेगळ्या गीत गायनाची आठवण करून देताना गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन साजरे करून गीतांवरती त्यांना वर्तन व त्यांची प्रतिक्रियांवरती लेखनिधो व मनोगत व आदर व्यक्त केला. केलेली शिकवण आणि ज्ञानरूपी वसा सुगंधित फुलासारखा वेचत आहे. तसेच आपण कोणते डे सेलिब्रेट करतो जे विसरलो नाही. मैत्री असो, दिवस असतो, महिला दिन असेल, अगदी इत्यादी हे सगळे ते दिवस आहेत त्यावेळेस सेलिब्रेट करतो. त्याचप्रमाणे ग्रुपवर सर्वांचे जन्मदिवस, लग्न वाढदिवस केही न विसरता कोणाला आठवण येत जास्त करून ग्रुप ऍडमिनच त्याच्यात जवळत असतात आणि सगळ्यांचे लग्न वाढदिवस त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर वाचन संस्कृती जपावी या उद्देशाने कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कोणत्याही साहित्याचे वाचन ऑडिओ लिखित स्वरूपात करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. पुढे त्याचप्रमाणे दरवर्षी आपली आवड हा एक वेगळा उपक्रम त्या 2025 मध्ये मी राबवला. हा उपक्रम मराठी आणि हिंदी गाण्यांसाठी स्वतंत्रपणे राबवला. यामध्ये प्रत्येक तिला जे वाटतंय मी तिकडून एक गीत ऐकावं, तिला त्या नावापुढे ते गीत टाकायचं आणि कळवायचं आणि तिने आठवड्याभर प्रॅक्टिस करून ग्रुपमध्ये सादर करायचं आणि त्याला सर्वांनी प्रतिक्रिया द्यायच्या. तर प्रत्येक या ज्या मध्ये असलेल्या सभासद सदस्य आहेत ज्या कोणी आज उपस्थित राहू शकलो नाही त्या देखील याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांनी प्रत्येकीने गाणी दिली. तर प्रत्येक आठवड्याला आम्ही मराठी 30 ते 35 आणि हिंदी 30 ते 35 गीतं प्रत्येक आठवड्याला सादर केली गेली. त्याच्यात विविधता होती आणि छान वाटतं. तर उपक्रम अनेक आठवडे त्यामुळे गीतगुंजन समूहावर यावर्षी 2 स्पर्धा. महिला दिनानिमित्त मला पाहिलेली या विषयावर सादरीकरण झाले आणि मातृदिनानिमित्त समूह सदस्य यांनी कैलासवासी त्यांच्या माता विजया विलंबराजवैद यांच्या कैलासवासी आशा भोसले या गायिकेच्या गीत सादरीकरणाची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये सहभागी सदस्यांचे व यशस्वी सदस्यांचे आज नक्कीच इथे कौतुक होणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी लागलेल्या परीक्षकांची परीक्षकांनी त्यांचा निकाल समूह प्रमुखांना दिलेला आहे. त्याचा निकालांचा लोकप्रिय प्रसिद्ध मराठी गायिका व पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या लोकप्रिय व अजरामर मराठी त्यांचे सादरीकरण केले. त्यांच्या गीतामधून त्यांना श्रद्धांजली अर्पण. ईश्वराविषयीची ही श्रद्धा हे देखील नामस्मरणात रामचंद्र व ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांचे प्रवचनाने दररोज सादरीकरण गुरुच्या दररोज सादरीकरणानंतर संध्याकाळी हे सादरीकरण केलं जातं आणि पुढच्या समाप्ती केली जाते त्या दिवसाची. आणि यामध्ये मधील सर्व सदस्य दररोज साखळी प्रवचन सादर करत असतात. दररोज सादरीकरण करण्यामध्ये म्हणजे सगळ्याच वेळ काढून जात असतात परंतु सातत्य राखणाऱ्या मीना, विद्या, विलासताई, संजीवनी मोरे यांचा नित्य नियम आहे. त्यांच्या सातत्याला सलाम आहे. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केवळ सहभाग महत्वाचा नसतो तर त्यामागे असलेले सक्षम नेतृत्व हे तितकेच महत्वाचे असते. आज आपल्या समूह प्रमुख सौ मीना जोशी, उपप्रमुख सौ विद्या इंगळे, जयाताई पेंडसे यांचे नेतृत्व आपण सर्वजण अनुभवत आहोत. ग्रुपचे नेतृत्व उत्तम व प्रभावीपणे पार पाडले जाते. यात त्यांचे नियोजन, सुसूत्रता आणि आत्मविश्वास यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो आणि त्यांना सर्वांचा प्रतिसादही आज्ञाप्रमाणे दिसत असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते, शब्दात असतो आत्मविश्वास, कृतीत असते शांती. शब्दात असतो आत्मविश्वास, कृतीत असते शांती. एकजुटीमुळे होतो प्रत्येक कार्यक्रम.
सर्वांच्या सहभागाचे कौतुक करावे वाटते आज. सर्वांच्या सहभागाचे कौतुक करावे वाटते आज. स्नेह संमेलनामुळे वाढतो सर्वांच्या मनात सार्थकतेचा. मैत्रिणींनो, गेले 6 वर्षातील सर्व उपक्रमांमुळे आपल्या सर्वांमध्ये एकोपा, आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण झाला आहे. गीतगुंजन समूहाच्या सर्व मैत्रिणींना पुढील वाटचालीसाठी आणि भावी वितरणावासास शुभेच्छा देणे हा अहवाल मैत्रिणींनी त्रिवार वंदनासह सादर समर्पित. सुंदर. तुझं मोठं व्यक्तिमत्व, तुझं सर्वांचं आगतम स्वागत करण्याचं तुझं ते शरीराची देहबोली ही आम्हाला सर्वांना खूप खूप भावलेली आहे. पुन्हा एकदा तुझं पुन्हा कौतुक. अध्यक्ष आणि आपल्या प्रमुख पाहुण्या यांचा सत्कार करायचा राहिलाय, तो आपण आता सादर करूया, त्यांचा सत्कार करूया. जय श्रीराम. मीना जोशी गीतगुंजन समूह प्रमुख शाल देऊन त्यांचं स्वागत करत आहे. योग एक खूप छान होता. गुरुपुष्प योग होता आणि संत सोपान काकांची नगरी सासवड येथील हे महावस्त्र आपल्या प्रमुख पाहुण्यांचा माधुरी वाघ गीतगुंजन समूहातर्फे एक छान मोंटो म्हणतात त्याला, तर तो आमच्या मोमेंटो. आणि मॅडम आपल्याला सुंदर परीक्षक म्हणून लाभल्या, आपल्या ग्रुपच्या मार्गदर्शिका आहेत आणि मीनामुळे त्या आपल्या जास्त जवळ आल्या आहेत. म्हणून आपल्या या ग्रुपतर्फे आपण त्यांना हा मोमेंट देऊन सन्मानित करत आहोत. मीना जोशी त्यांना एक छानशी साडी देऊन तिचं स्वागत करत आहे, सत्कार करत आहे. त्याचा स्वीकार करावा रश्मिताईंनी. बरं, याच आपल्या 8 मार्च महिला दिनानिमित्त त्यांनी सर्वांचं परीक्षण केलेलं आहे आणि त्या निमित्ताने ते आपल्याला प्रमुख पाहुणे लागल्यात. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गाण्यांचं परीक्षण करणाऱ्या दुसऱ्याही परीक्षक आहेत. त्यांना मी ऑनलाईनच सगळं पाठवले, त्या काही येऊ शकल्या नाहीयेत. त्यांचा परिचय आणि हे सगळं मी ऑनलाईन आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवते. आत्ता मी कोणाचा वेळ घेत नाही, पण तो एक छान अनुभव असेल तुम्हालाही की काय माणसं कुठे कुठे कसं आपलं काम कसं करतात. नाही, खरंच आहे. म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जाऊन मराठी भाषेची मुलं शिकवणं आणि ती 10वी-12वीला टॉपर आणणं ही साधी गोष्ट नाही. आणि हे काम आपल्या परीक्षकांनी केलेलं आहे. मराठीच्या गाण्यांचं परीक्षण केलेलं आहे. त्यांचं सुद्धा त्यांच्या नावांचा उल्लेख असा करेन की काही विजया दिगंबर अद्वैत म्हणजेच आमच्या मातोश्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गाण्याची स्पर्धा ठेवली. पण ती माझ्या आईला जास्त ओळखते ती मैत्रीण म्हणून, पण ती आहे ती सून आहे तिची, पण सख्खी नाही आहे. पण ती मुलगी आणि सून हे नातं याच्या पलीकडचं त्यांचं नातं आहे. एक जवळजवळ 40-50 वर्षाचं अंतर दोघींमध्ये असताना सुद्धा रोजचं शेअरिंग करणं काय असतं ह्या दोघींमध्ये आम्ही शब्दशः भेटीत खूप अनुभवलंय आणि म्हणूनच मी त्यांना परीक्षक करण्याचं ठरवलं. त्यामुळे त्या परीक्षक फार छान लाभलेल्या आहेत आपल्याला. त्यांची परिचय आणि त्यांचं नाव झालं मेघा अद्वैत ह्या हळदच्या शाळेत इंग्लिश मीडियममध्ये छान सुंदर मराठी भाषा शिकवतात आणि संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सासवडमधल्या सूत्रसंचालन, कुठल्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिला येत नाही असणे म्हणजे, आणि तिचे जाते ती आवर्जून जाते हे, आणि तिला बोलवणं येतं सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही असो, हसरा चेहरा तर आहेच आहे, पण कालावरची खळी आणखी तिला असं तिचं ते छान व्यक्तिमत्व आहे. आणि ती पण तुमच्या आमच्यासारखीच आपल्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान आहे, पण अतिशय सुंदर सगळ्याचा तिला अनुभव प्रचंड आहे आणि ती आवडते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झालेला आहे. आपण आता अध्यक्षांचा सत्कार करणार आहोत. अजून न उपस्थित राहिलेल्या जयाताई यांचं विद्या इंगळे येस, उपसमूह प्रमुख शाल देऊन सत्कार करत आहे. तर जयाताई पेंडसे यांना आपण हे आता बक्षीस देतोय. तर ते मी जेव्हा आपण अनाऊन्स करू गायन स्पर्धेचा निकाल तेव्हा सांगण्यात येईल, पण त्याच्यात बक्षीस आहे. तर गायन स्पर्धेचं
आणि समूह सन्मान, सर्वांचा समूह सन्मान म्हणून एक पुस्तक दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे गायन स्पर्धेचं एक बक्षीस आहे, ते आहे 251 रुपये. आणि प्रशस्तीपत्र, एक सरस्वती स्टिकर आणि त्या आपल्या मार्गदर्शक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या रोमारोमात कणाकणात सगळीकडे आहे तो राम, असे गीत रामायण जे माझ्या मनावर कायम गारुड केलं सगळ्यांच्या. त्याचंच एक रसग्रहण म्हणून एक पुस्तक आहे, ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यात आपल्याला सारे गम पध निसा हे कुठे कुठे वापरलं हा, तर मागील वर्षाची हे भेटवस्तू आणि हे तुम्हाला आम्ही आमच्या समूहातर्फे देत आहोत. आपलं मार्गदर्शन आणि आपला धाक असाच राहू. तर हे असं आपल्या समूहातर्फे 2 पुस्तकं आणि एक आपला सुगंध असा दरवळावा म्हणून ही अत्तराची विथ चाफा. आल्याला चाफा मिळालाय, पण आम्ही आठवण तो सुकून गेला तरी हा चाफा त्यांच्याजवळ राहणार आहे. आणि आपण गायन स्पर्धेचा निकाल लावलेला आहे. तर गायन स्पर्धेत काय झालंय, मतदान आणि परीक्षक याप्रमाणे आपण रिझल्ट लावलेला आहे. त्यामुळे मी आत्ताच रिझल्ट सांगून देते की जयाताई पेंडसे यांचा नाही जयाताई पेंडसे यांना मतदानातून आणि परीक्षकांच्या याच्यातून द्वितीय क्रमांक दिला. जय श्रीराम. आपल्या त्या संमेलनात वंदनाताई पंचवाद ठीक आहे. तर समूहातर्फे तुमचा सत्कार करण्यात येत आहे. त्यासाठी पुस्तक जे दिलेलं आहे, पुस्तकाचं मी नाव तुम्हाला सांगितलं नाही. पहिलं पुस्तक समूहातर्फे सर्वांचा सन्मान आहे. त्या पुस्तकाचं नाव तुम्ही ऐकाल आणि प्रत्येक जण एक कविता रोज वाचून टाकाल मला. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे समेवर येताना. समेवर येताना हे आध्यात्मिक तुमचं ग्रामीण भागातलं असेल, प्रापंचिक असेल, आई वडील असतील, नातेवाईक असतील, परिसर असेल, निसर्ग असेल, पण हा त्याच्यात उल्लेख फार सुंदर आहे. आणि हे अनिल कदम म्हणून सर आहेत. तर ती स्टोरी झाली पुढे आणि त्यांनी ती परत छापून मला आणून दिली. तर ही जोडपी अशी पाहायला मिळतात तेव्हा थोडं प्रोत्साहन आणि छान. वंदनाताई तुमचा खूप 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 स्वागत. यापुढे गात राहा, मार्गदर्शन करत राहा. आणि मार्ग चुकलंय काय करणार मार्ग. चला श्रवण कसं झालं ते सांगा. चला आता आपल्या समूहात कायम प्रोत्साहन आणि हे काय म्हणतात आनंदी व्यक्तिमत्व तर मेघा. आपल्या गीतगुंजन समूहाची समाप्ती, दिवसभराची सांगता ज्या डोंगरेकर महाराजांच्या आमचे सद्गुरू श्री ब्रह्मचंद्र महाराज यांच्या प्रवचनाने होते. आणि ते प्रवचन रात्री का वाचावं याचं फार महत्वाचं कारण असं आहे की तुम्हाला दिवसभरातला त्याच्यात आराखडा मिळेल. तुमच्या तुमच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या घटनांचा त्यात तपशील तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव मात्र तुम्ही रोज घ्या आणि रोज तिचं प्रवचन ऐका. आणि तिचे बरेच उपक्रम आहेत. म्हणूनच आपल्या समूहातर्फे हे समेवर येताना परत एकदा आणि गीत रामायण हे पुस्तक तिला आपण आपल्या समूहातर्फे देत आहे. आणि त्याच्यात एक सरस्वती स्टिकर आहे. ते म्हणजे स्टिकर आपलं आठवण म्हणून सरस्वतीचा मंत्र नक्की म्हणा आपल्या फ्रीजवर. हा चाफा परत एकदा जय श्रीराम. पहिल्यापासूनच समूहात किंवा आमच्या हॉस्टेलला आम्हाला एकसारख्या बहिणी म्हणून म्हणणारे लोक आहेत. पण मनाने मात्र आम्ही एकत्र आहोत हे मात्र मी अगदी आत्मविश्वासाने सांगते. कारण ती खूपच छान आहे. म्हणजे मी एवढंच वाक्य बोलते. तर तिच्यासाठी आज असा सत्कार आहे, विशेष सत्कार असा आहे की ती ह्या वर्षी सेवानिवृत्त झाली. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या समूहातर्फे माहेरची साडी, गीतगुंजन माहेरची साडी. तर ही साडी आपण विद्या इंगळे यांच्या हस्ते देत आहोत. तसंच याच्यात प्रशस्तीपत्र आणि समेवर येताना पुस्तक, गायन स्पर्धेचं पण आहे ते मी डिक्लेअर करते. आणि सरस्वती स्टिकर आहे. हा चाफा तुझ्या दारात आणि तुझ्या मनात आणि तुझ्या दरवळणारा आम्हाला गंध दरवळू दे त्याचा. येस. आणि सगळ्यात महत्वाचं सांगते, तसंच मागील वर्षी आपल्या स्नेहसंमेलनात अतिशय सुंदर जर ऍक्ट झाला असेल, तेवढी संयमता आम्हाला अंगावर आत्ताही शहारा येतो. असा सुंदर ऍक्ट केलेला सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले हा एक पात्री प्रयोग अतिशय सुंदर केला. तिची त्यावेळची संयमता बघून फारच कौतुक वाटलं बरं का. आणि म्हणून हा विशेष सत्कार आज करत आहे. कारण सावित्रीबाई शिकल्या म्हणून आपण शिकलो. तर
आता तर व्हॉट्सअप ग्रुप झाले, कितीतरी शिकल्या महिला, खूपच शिकल्या. पण कथा लिहिणाऱ्या, तुझ्या माझ्या सगळ्याच कथा लिहिणाऱ्या अशा कथांचं एक पुस्तक मी तिला स्पेशल दिलंय. सर्वांना धन्यवाद. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सुमनताईंचा गळा असलेली विद्या, तिला सुद्धा आपण बक्षीस समारंभात गायनाच्या स्पर्धेत तिला गायन स्पर्धेत भावस्पर्शी मिळालेला आहे. आणि तिने माझ्या आईचं अत्यंत आवडीचं गाणं म्हटलेलं आहे, थकले रे नंदलाला. आणि तिला तो भाव माहिती होता, त्यामुळे तिने तो सादर केला. त्यासाठी तर याच्यात सुद्धा 251 रुपयाचं पाकिट. हां, आणि जयताईला पण दिलं. तर हा नाही तर हे सगळं. आणि सगळ्यात महत्वाची समूहात सगळ्यांना मार्गदर्शन करते. चुकलं कुठे ते परत एकदा गाऊन दाखवते. आणि एकच शब्द असतो, जरा पॉलिश करायला लागेल. तर ते पॉलिश करणं आपण करूया. आणि सगळ्यात महत्वाचं त्या प्रतिक्रियांसाठी प्रत्येकीला सेपरेट त्याच्यात पुस्तक दिलेलं आहे. तसंच विद्याला पुस्तक दिलेलं आहे. गायन स्पर्धेत उत्कृष्ट मिळालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गायनाच्या स्पर्धेत भाग घेताना तिचा जो भाव होता तो मला तिने एका शब्दात सांगितला. तो काही ओघवती भाषेत सांगितला. तो फार महत्वाचा होता. की मी सांगितलं होतं की माझी आई 3 मार्चला गेली, तर 3रं गाणं मी टाकणार. आणि मी ती वाट बघत होती, पहिलं कोणाचं झालं, दुसरं कोणाचं. हे वेटिंग किती महत्वाचं आहे, हे डेडिकेशन किती महत्वाचं आहे. तर मला हे खूप म्हणजे नेत्र ओलावून गेलं. तर तुझं खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. आणि यापुढे पण आपल्या समूहाला असा धाक दाखवून पुढे आणशील. मागच्या वर्षी ती आली नाही, येऊ शकली नाही, कारण ती तिकडे होती. त्यामुळे तिचा आपण हा सन्मान करत आहोत. कारण ती ग्रुपमध्ये खरंच अतिशय सुंदर मार्गदर्शन प्रतिक्रियात्मक. अगं असं नाही हे पण तिला सांगायचं हे तुझं चुकलंय. तुम्हाला सांगते त्या प्रतिक्रियेत कुठं सापडणार नाही ते वाक्य. पण असा विराटचा सत्कार विद्याकडनं होतोय. विद्या तिला मागच्या वर्षीचा आपला बिरो तू मला नाही यापुढे पण संमेलनच येशील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जशी रोज ग्रुपमध्ये येते तशीच गाणं गात राहा. खूप छान गाते, सगळ्यांना छान गाणं तुझ्या आवडतं. आणि या वर्षीच्या गायन स्पर्धेत तिला भाग घेतलेला आहे. तिला अक्षरशः तिच्याकडे पण केंद्र कळते काय असं हृदयस्पर्शी मिळालेला आहे. त्याला पहिलं संमेलन जास्त कारणीभूत आहे. कारण तो एकोपा आणि ते एकत्र येणं आणि स्वतःचं घर देणं आणि या म्हणणं हा जो तो तिथे भाव होता. आणि त्याच्या जोडीला शुभांगी होती, तिच्या जोडीला शुभांगी होती. तिनं खूप छान छोट्याच्या तिच्या घरात फार सुंदर कार्यक्रम केला आणि सगळी तयारी केली होती. बरं, प्रतिभाला गाण्याच्या स्पर्धेत मनस्पर्शी मिळालेला आहे. तर ही विविध पुण्यातल्या कराओके गाण्यांच्या कार्यक्रमाला गाणं सादर करते. आणि अत्यंत धिटाईनं म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासाने ती फार छान सादर करते. तो आत्मविश्वास फार छान दिसतो. आणि तिला विविध ठिकाणी बक्षीसही मिळालेलं. तर तिला गायन स्पर्धेसाठी पण प्रथम क्रमांक मिळाला. त्या सुद्धा आमच्या सगळ्या हॉस्टेलच्याच मैत्रिणी. ही खूप छान गाते, पण गाण्यासाठी तिच्याकडे वेळ नाहीये. आणि वेळ नाही हा सगळ्यांच्याच बाबतीत खोटा शब्द आहे. ती खरं करून दाखवणार आहे अशी मी अपेक्षा करते. तर अशा आमच्या सुंदर मैत्रिणीचा पुन्हा एकदा सत्कार. तिला गायनाच्या स्पर्धेत 3य क्रमांक मिळालेला आहे. चाफ्याचं फूल. येस. आता आहे संजीवनी. संजीवनी ताई मोरे. खरंच संजीवनी ताई मोरे खूपच म्हणजे मी संजीवनीच म्हणते तिला. किती शांत आणि संयम असावा ना, अशा लोकांना रोज नमस्कार करावा असं मला वाटतं बरं का. आणि तिचं ठरलेलंच होतं, सकाळी उठलं की पहिलं गाणं टाकायचंच आणि करायचं. मनापासून सगळी गाणी म्हटली यावर्षी. खूप छान. सगळ्यात महत्वाचं तिचं शब्द सौंदर्य आणि शब्द सामर्थ्य अप्रतिम आहे. केवळ अप्रतिम.
आणि खरंच त्याचसाठी आपण गीत रामायण आणि चाफ्याचं फूल आणि हे अशा विविध कारणांसाठी एकच पण त्यांना ते बक्षीस दिलेलं आहे. आणि याच्यात त्यांना गायनाच्या स्पर्धेत त्यांनी जे पहिल्यांदा अनाऊन्सिंग केलं, म्हणजे पहिल्यांदा जे निवेदन केलं गाण्याचं की अद्वैत म्हणजे रामाला होळी घेतलेला संपर्क राम आहे, हे जे आहे हे फार सुंदर केलं होतं. आणि भोपाळी म्हटली होती, त्या भोपाळीला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा गायन स्पर्धेचा रिझल्ट लावला आता उन्हाळ्यासारखं झालं कोणालाही पाहिजे. आणि जसे सुमन कल्याणपूर आमच्या प्रत्येकीला एक नाव आहे गायिकेचं, तसे ही बालगायिका आहे, बालगायिका. त्यामुळे तिलाही हिच्या गाण्याविषयी सांगायचं म्हणजे आम्ही जे आपण जे काही ठरवतो गायनाचं, आम्ही जे ठरलं स्पर्धा घेणार म्हणून, आणि पहिलं गाणं झालं ते रामाचं झालं आणि शेवटचं गाणं झालं तर ते मला असं दोन दिवसांनी पुढे टच होऊन दिलं. अरे एकाच या जन्मी, जणू माझी आईच मला म्हणाली की काय. हा जो फील झाला तो मी तुम्हाला कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही. आणि अशा गायन स्पर्धेत मंजिरीने छान गाणं म्हटलं आणि तिला द्वितीय क्रमांक दिलेला आहे. आणि समूहात इतर आहेत सगळं. खूप हसरी, आता जरा थोडी तब्येतीनं नाजूक झाली. शुभांगी काय झालंय, आपण गायन स्पर्धेमध्ये सगळ्यांना सामावून घेतलंय, त्यामुळे परीक्षकांना वाटलं की यांचं गाणं पण छान वाटतंय आणि प्रयत्न केलाय. तर आपण एक क्रमांक म्हणजे समजा तृतीय किंवा तृतीय असेल तर तो विभागून दिलेला आहे. त्यामुळे हा तृतीय क्रमांक येस गोज टू शुभांगी. तिला ऍक्ट पण खूप आवडतात, त्यामुळे एखादं गाणं जर ठरवलं, भले ते किती ताना मारू दे तर आलाप घेऊ दे, पण मी म्हणणार मला येणार. ह्या गाण्याची अशी गंमत की अमृताहुनी गोड, हे तिनं मागच्या वर्षी खूप छान गायलं, तिने खरंच छान गायलं. आणि या वर्षी मात्र चाफा सोडलाच नाही, तो चाफा आजही दरवतोय असंख्य प्रकारे. शेवटी तो उभा राहिला बक्षीस गायण्यासाठी. तिला उत्तेजनार्थ नंबर आलेला आहे तिचा. आणि समेवर येताना आणि गीत रामायण रसग्रहण पुस्तक हे प्रत्येकाला आहे. समेवर येतानाचं पुस्तक आहे ते समूहातर्फे सन्मान आहे. गीत रामायणचं जे आहे ते बक्षीस आईच्या प्रित्यर्थ आहे, प्लस आईच्या प्रित्यर्थ आहे, प्लस तुम्ही 8 मार्च महिला दिन या प्रित्यर्थ पण आहे. या प्रित्यर्थ स्टिकर आणि चाफा हे असं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे स्पेसिफिक कशाचं असं नाही, पण इन जनरल तुम्हाला सगळ्यांना ते बक्षीस पात्र तुम्हाला ठरवलेलं आहे. अशी मैत्रीण भेटणं, असं सगळं सांस्कृतिक कार्यक्रमात घेऊन जाणं, तर अशी ती. आणि म्हणजे टायमिंगच्या बाबतीत खूप पंक्च्युअल आहे. अशा मला आपण गीतगुंजन समूहातर्फे समेवर येताना आणि गीत रामायण आणि सरस्वती स्टिकर आणि चाफ्याचं एक हे आणि प्रशस्तीपत्रक गायन स्पर्धेचं. 1 मिनिट, गायन स्पर्धेत सांग तिला उत्तेजनार्थ तिला मिळालेला आहे. मेघाचं पण राहिलं. आणि स्पर्धेचा अतिउच्चांक येस, जो आपण आता सगळ्यांनी शिट्ट्या वाजवून केला, जी माझ्या आईच्या खूप जवळची, आईला ओळखणारी, आई तिला ओळखणारी, आई नितांत प्रेम करणारी माझ्या मैत्रिणींवर. आणि तुम्ही दोघी असं नाही असं तर अशा कल्पनाला सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट मिळालेला आहे. आणि त्याकरता तिला मात्र आईतर्फे आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि येस, ठरल्याप्रमाणे समूहातर्फे समेवर येताना गीत रामायण, चाफा आणि सरस्वती स्टिकर. येस. आणि अशा प्रकारे आपला रिझल्ट लागला असेल तरी एक रिझल्ट बाकी आहे.